नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड धारकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा सरकारी ओळखीचा पुरावा जवळपास सर्वच कामांमध्ये उपयोगी पडतो. कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम आधार कार्ड विना पूर्ण होऊ शकत नाही. भारतात एक साधे सिम कार्ड जरी काढायचे असेल तरी देखील आधार कार्ड लागते. सोबतच वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कामांमध्ये, बँकिंग कामांमध्ये, शाळेत अशा विविध ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते. विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स काढण्यासाठीही आधार कार्ड लागते, जसे की पॅन कार्ड आणि मतदान कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. मात्र जर तुम्ही तुमचे आधार कार्ड फार आधीच बनवलेले असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. 10 वर्षाहून अधिक काळ जुने आधार कार्ड वापरणाऱ्यांना आपले आधार कार्ड अपडेट करावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ₹1 देखील खर्च येत नाही. जर तुम्ही माय आधार पोर्टलवर स्वतः आधार कार्ड अपडेट केले तर तुम्ही निःशुल्क हे आधार कार्ड अपडेट करू शकता. 14 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला माय आधार पोर्टलवर निःशुल्क आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. पण 14 सप्टेंबर नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला ₹50 एवढे शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ज्या लोकांचे आधार कार्ड फार जुने असेल आणि ज्यांनी अजून त्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जाणकारांनी केले आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड कसे अपडेट करावे ही प्रोसेस आपण जाणून घेऊया. myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन 14 सप्टेंबरपर्यंत फुकटात आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक वापरून लॉग इन करायचे आहे. यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. तुमच्या मोबाईलवर पाठवलेला वन टाईम पासवर्ड तुम्ही दिलेल्या रकान्यात भरल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमची माहिती दिसेल. ही माहिती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे. मग जर सर्व माहिती योग्य असेल तर आय व्हेरीफाय दॅट द अबोव डिटेल्स आर करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जर तुम्हाला माहिती अपडेट करायची असेल तर मेनूमधून माहिती अपलोड करायची आहे. प्रत्येक फाईल 2 MB पेक्षा कमी आणि JPEG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असल्याची खात्री करावी. निवडलेले कागदपत्र अपलोड करा. सर्व माहिती पुन्हा तपासा. मग सबमिट बटनवर क्लिक करा. अशा तऱ्हेने तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.